माथेरान सह्याद्रीच्या डोंगरातील एक छोटंसं पण स्वर्गासारखं हिल स्टेशन। पावसाळ्यात तर इथली हिरवाई, धुक्क आणि शांतता एकदम जादुई असते। आणि अशाच जादुई ठिकाणी आमचं ठरलं की चला एक दोस्तांची ट्रिप करूया। सुरुवात झाली हसण्यातून, मग मस्त रामाचे दर्शन भेटले इथे श्री राम मंदिर मध्ये। तिथून छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आणि उद्यान बघताना आम्हाला आपल्या इतिहासाची जाणीव झाली। पण त्यावेळी दोस्तांचा गोंधळ काही थांबला नाही। पुढे इको पॉइंट वर ओढून आमचा हसण्याचा प्रतिध्वनी संपूर्ण दरीत घुमला। मग तिथून शार्लोट लेकची शांतता डोळ्यात साठवली तर किंग एडवर्ड पॉइंट, किंग जॉर्ज पॉइंट आणि खंडाळा पॉइंट वर निसर्गाने आमचा सगळा थकवा घालवला। पावसात भिजत वाटेत मिळालेला गरमागरम नाश्ता खाल्ल्यावर असं वाटलं खरी मज्जा महागड्या ठिकाणी नाही तर मित्रांसोबत घालवलेल्या त्या क्षणात आहे। संपूर्ण ट्रिप फक्त 500 रुपयात झाली, पण अनुभव अमूल्य। कारण शेवटी डेस्टिनेशन कुठलंही असो, ट्रिप नेहमी खास होते जेव्हा सोबत असतात आपले मित्र। तर चला सुरुवात करूया आपल्या ह्याच अविस्मरणीय माथेरानच्या प्रवासाला। तर सर्वात आधी कांदिवली रेल्वे स्टेशनवरून आपण 60 रुपयाचं रिटर्न तिकीट काढून मस्त ट्रेनचा प्रवास पूर्ण करून पोहोचतो नेरल जंक्शन रेल्वे स्टेशन, ज्याच्या बाहेर तुम्हाला टॅक्सी स्टँड मिळेल। ते फक्त 100 रुपीज पर पर्सन चार्ज केलं जातं। आणि आता सकाळचं 8:15 वाजले आणि आपण टॅक्सीमध्ये बसलेलो आहे। तर चला मस्त नेचरला एन्जॉय करूया। तर फायनली आपल्याला टॅक्सीने इथे ड्रॉप केलं आणि याच्या समोरच तुम्हाला एक गेट बघायला मिळेल। तर इथून जाऊया आणि इथे जाताच तुम्हाला एक तिकीट काउंटर मिळेल जिथे फक्त 50 रुपीजची एंट्री तिकीट काढावी लागते। तर आपला भाव काढतोय, तर हे आहे तिकीट। आणि इथे समोरच तुम्हाला मॅप बघायला भेटेल जिथे सगळे लोकेशन मार्क केले गेलेले आहेत। आणि हे आहे मार्केट पूर्ण इकडचं। तर इथे ऑटो स्टँड आहे जिथे फक्त 35 रुपीजचं चार्जेस असतं, बट आपण वॉक करून जाणार आहे। आता आम्ही चाललो आहे लेकमध्ये। आता आम्ही चाललोय अमन लॉजला जाऊन बघूया तिथे शेकोटी काहीतरी घेऊ। मी ह्यांना सांगवतो दोघांना की आपण एक गॅस स्टोव घेऊन येऊया। 300 रुपयाचा गॅस स्टोव आहे। मस्त जरा मॅगी बनवून जरा पिकअप पॉईंट हनीमून पॉईंटला दिवेशने जरा काय ते केलं असतं आपलं, त्याचं काय ते तो बघून गेला, आपला काही विषय नाही। तर मित्रांनो आपण आलो आहोत फायनली आणि इथे तुम्हाला भेटेल वेलकम माथेरानचा बोर्ड। आणि इथे टॉय ट्रेनचे तिकीट्स वगैरे घ्यायचे असतील तर ते, नाहीतर तुम्ही बाय वॉक जाऊ शकता, नाहीतर तिकडे ई रिक्षा पण चालतात। ते तुम्हाला 35 रुपीज पर पर्सन तिकीट करणार शेअरिंग। कॉफी घेतलेली आहे, चायचा कॉफी केला पकड ना दोस्त हो गया मित्र थोडा समजून मराठी टुडे ओके। हे वेटर तिथे ठेव, आपण जाएंगे ई रिक्षा मराठी ई रिक्षाने जाऊ आपण। काय बोलायचं म्हणजे आजकाल माणसांना मारून ते आपले माननीय श्री राज ठाकरे इथे मोर्चे करतात। तर काहीच आम्ही आमचे महत्त्वाचे अर्धा तास आम्ही वेस्ट केलेला आहे या माणसामुळे, या बाईमुळे। हे गांडू ह्याला रिक्षानेच जायचं होतं आणि रिक्षाला तर ह्याचे दिवेशचे भाव पण खूप सारे सुंदर झाडांची इथे मला दृष्टी दिसते आहे। वेलकम टू माथेरान लिहिले आहे, पण मराठीत का नाही लिहिले आहे? महाराष्ट्रात असून हे मराठीत का नाही लिहिले मला समजत नाही काही। मनसेवाल्यांना बोलवायला लागेल। आजी ठाकरे आले नाही नाही या स्टेशनला, पटरीवर आलं काय दिवस आलेत मला समजत नाही। इकडे लॉज खोलला आहे, पार्टी पण हा नुसता भीक मंग्यासारखा पार्टी मागत असतो। आर्यन निकमकडून मी कॅमेरा टेकओव्हर केलाय। आज पूर्ण व्लॉग मिस्टर नाही पूर्ण व्लॉगचा विषय नाही, हे पाणी। तर हा बघा आता नवीन चालू केल्याने पाणीचा विषय। पाणीवरून वाटतं आमचं भांडण तर होणार आहे। पाणी मोस्टली काढ रे का? अरे ब्लॉग रूम का प्राइस क्या है? कितना जन? 1000 रुपये रूम का। 3 जन? 3 जन का 1000 रुपये। 1 नाइट नहीं तो शाम 4 बजे क्या बात है। गाइस देखो ये अपना नाम बताओ भाई। वो उधर सेठ है, उससे बात करो जाकर। 1000 रुपये 4 बजे तक बात कर लो, बता देंगे। तर मित्रांनो इथे तुम्हाला खूप सारे शॉप्स बघायला भेटेल। इकडे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता आणि जर रिक्षाने आलात तर इथेच ड्रॉप होणार, कारण
इथून 2 मिनिटाच्या वॉकवर तुम्हाला माथेरान स्टेशन भेटेल. आम्ही आलो होतो पटरीच्या वेळी आणि हे दुसरा वे आहे, एक हे आणि हे काय हे वाला बेटर पडतं कारण हे स्टीप आहे. तर आपण माथेरानाला पोचलो आहे. आता कोणते कोणते पॉईंट करणार आहे ते आपण बघू आणि तुम्हाला दाखवू. ही माखी बस. इथे तुम्हाला स्टेसाठी पण खूप सारे ऑप्शन मिळेल आणि हे आहे माथेरानचा स्टेशन. आणि जर तुम्हाला बघायचं असेल की कुठे कुठे तुम्ही जाऊ शकता म्हणजे स्टेसाठी तर मी ब्लॉगचे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. इथे आय बटनमध्ये पण येत असेल त्यामध्ये तुम्ही विजिट करू शकता. आणि हे आहे माथेरानचा बोट आणि इथे हॉटेल वगैरे पण खूप आहेत जिथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता. स्टार्टिंगला किती खर्च आहे काय आहे आणि 1 डेमध्ये तुमचं किती बजेट बसवायला पाहिजे. आणि इथे स्टॉल वगैरे पण आहे. 20 रुपयाला वडापाव आहे, भजी 80 रुपयाला आहे, मॅगी 60 रुपयाला आहे आणि पास्ता 70 रुपयाला आहे, कॉफी 30ला आहे, चाय 20ला आहे. धन्यवाद काय. स्टॉल तुम्हाला माथेरान स्टेशनच्या जस्ट बाहेर मिळेल. तर मित्रांनो आम्ही 3 वडापाव घेतले. 20-20 रुपये. हे 20-20 रुपयाचे. हा 20, हा 20, हा 20. खेळाडू क्रिकेटच्या स्पर्धेत येण्याच्या आधीच रिटायर झाला. ते बॅटिंगला येण्याच्या आधीच त्याने रिटायरमेंट विषय असं माझं म्हणणं. बाकी काही रॅपिंग असता तर केलं असतं ते पण मला वाटत नाही. ते पण मला वाटत नाही त्याच्याकडून असेल हे ऐकून. कहाँ बैठा हूँ, किससे बात कर रहा हूँ, क्या बात कर रहा हूँ, समझ में नहीं. कंट्रोल कंट्रोल उदय. तर आपण एन्जॉय करतो आणि परत घेऊ आम्ही. तर इथे येईल इथे राईटला हे किती खर्च झाले ते येईल. सोडा टाकू नका वडा. मस्त आहे मस्त आहे. रिपीट काय बोलतो. टेक 2 वडापावडे चांगले होते की आम्ही अजून मागवले. नाईस. सेकंड माझा पहिलाच नाही संपलाय. भूक लागली जरा. आता आम्ही मंदिराकडे आलोय. श्रीराम हे मंदिरचं काय एंट्रन्स असं आहे. चला पुढे बघूया काय आहे. क्षेत्रामध्ये आम्ही नवीन असल्यामुळे आमचे जरा शब्द चुकत असतील. हां हे गार्डन आहे. ते मुलं लपाछुपी वगैरे पकडापकडी खेळू शकतात. काय दिवस आता मंदिराच्या एंट्रन्सवर आलोय. हे पीटीसी जातं. हे असं काय एंट्रन्स आहे. ते आर्यन दरवाजा त्यांनी खोलला आहे. शूटिंग चालू आहे इथे. माझा आवाज येतोय की ना मला माहिती नाही. असं काही मंदिरचं आपलं असं मंदिर आहे माथेरानमध्ये. आतमध्ये जाऊ शकतो ना. दर्शन करून आलो. तो दर्शन करलो अभी. जय श्रीराम. तर श्रीराम मंदिर असलं आणि त्यांच्या समोर हनुमानाचं मंदिर नसेल असं कसं होईल. तर दर्शन करून घ्या. हे बजरंगबली. तर मित्रांनो इथे आलात तर उद्यान पण आहे. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मूर्ती पण आहे आणि त्यांच्या नावावरच हे उद्यान बनवलं आहे. तर इथे आलात तर इथे पण व्हिजिट करू शकता. आपला फायनली एक पहिला पॉईंट आला आहे खंडाला पॉईंट जे आपण एक्सप्लोर करायला चाललो आहे. तर लेट्स सी. मी पण इथे पहिले नाही आलो आहे. चड्डा बॉईस चड्डी गँग. दुःख बघण्याचं होतं ना. हे आहे वरती खंडाला पॉईंटचा व्ह्यू. तर बघू शकता तुम्ही इथे पूर्ण धुकं झालेलं आहे आणि पूर्ण असं पब्लिक जमा झालेली आहे. हे दुःख बघायला का माहीत काय. तिथे जाऊन आलोय मी इथपर्यंत. गाईज हा किती कॉमेडी वाटतंय त्याला पण नाही समजत असेल. ठीक आहे काय विषय नाही. मित्रांनो आपण आलो आहे आता एका जंगलाच्या पॅचमध्ये जिथून आपण गेला एको पॉईंट, हनीमून पॉईंट, शार्लोट लेक, महाराजांचं सगळं इथेच सगळं भेटणार आहे.
तर जाऊ आणि तुम्हाला पण दाखवतो. तुम्हाला पण यायचं असेल तर हे सगळे पॉईंट्स येऊ शकता. बाकी मॅप तर तुम्हाला दाखवीन मी की तुम्ही कोणते कोणते पॉईंट एक्सप्लोर करू शकता. आणि माथेरानला एकदा येण्यात तुम्ही पूर्ण एक्सप्लोर करू शकत नाही. तुम्हाला 4-5 वेळा यावं लागेल सगळे पॉईंट्स एक्सप्लोर करायला. तर इको पॉईंट वगैरे माझं आधीच झालं आहे, बट मान्सूनमध्ये कसं असतं ते बघायचं होतं मला, म्हणून मी आज आलो आणि मराठीमध्ये शिफ्ट केलं आहे. तर माथेरान फर्स्ट ब्लॉग असलाच पाहिजे. तर काहीच आम्हाला रस्ता तर माहिती नाही. आर्यन सब नीले पिले आहे. आर्यन हा घेऊन चाललाय कुठे ते माहीत नाही. इको पॉईंट. तर मित्रांनो आता आपण आलो आहे आपल्या महाराजांचं संग्रहालय बघायला. इथे आहे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं संग्रहालय. तिकीट ₹10. तर इकडे आहे असं. त्यानंतर आपण याच्यातले 1-2 पॉईंट करू. आपण 3 जण आहोत तर 3 जणांचं तिकीट काढलं आहे आणि प्राइजेस आम्ही तिघांचे मिळवूनच सांगतो आहे मी सगळे इथे. मग डिवाइड बाय लास्ट बाय करून सांगेन की पर पर्सन किती होते. मी आता चालू एक्सप्लेन करूया. आणि इथे सगळे भांडी वगैरे ठेवले त्या काळाचे. ये सब शस्त्र आपल्या महाराजांचे शस्त्र सगळे ठेवले तिथे. मस्त वाटते. काय वाटतंय भाई. इथे सगळं हे युद्धमध्ये घालण्यासाठी. बापरे खतरनाक खतरनाक. इथे तलवारी सगळे ठेवलेले आहेत. हे सगळं नंतर दाखवतो. पहिले इथे बघा. इथे सगळं महाराजांच्या इतिहासाबद्दल सगळं इथे फोटोमध्ये दर्शवलं आहे आणि इथे इन्फॉर्मेशन पण लिहिले. सगळ्या जे इव्हेंट्स झाले होते महाराजांच्या बाबतीत जे झालं होतं ते सगळं इथे मला वाचायला भेटेल. पॉज करून वाचू शकता. ये देख, अरे ये रेप्लिकाज है सब. वागनक वगैरह भी रखा है. बहुत ही मस्त. सब फास्ट फॉरवर्ड कर दूंगा. तर इकडे मस्त आहे आणि इथे फास्ट फॉरवर्डमध्ये म्हणून दाखवते कारण खूप मोठा ब्लॉग बनेल आणि खूप सारा एक्सप्लोर करण्यासारखं आहे. मी 10 रुपयेच तिकीट आहे म्हणून तुम्ही पण घेऊ शकता जर तुम्हाला बघायचं असेल तर. हे बघा बाबा पूर्ण इन्फॉर्मेशन भेटेल पण मी सगळ्यांना दाखवलं. ओ भाई सगळं त्या काळाचेच आहेत बंदुकं वगैरे. आणि इकडे महाराजांचं बघू शकता काय डिटेलिंग बघा डिटेलिंग. तर हे सगळं आहे शस्त्र. अखंड महाराष्ट्र हिंदू स्वराज मराठा अंबाल. तर आपलं एक्सप्लोर करून झालं आहे. तर आता आपण जाऊया सगळे पॉईंट्स वगैरे एक्सप्लोर करायला आणि पॉईंट्स वगैरे बघूया कसे. सगळ्यात बेस्ट मला वाटलं हे महाराजांचे कपडे.
हे आमच्या मालकांनी शिवसंग्रहालय बनवलं आहे. हे आताच्या पिढीला माहिती पडावं म्हणून हे आताच्या मुलांना समध्यांना हे 10 रुपये हे मेंटेनन्ससाठी ठेवले. हे महाराजांच्या नावाखाली नाही. आणि हे आता ते 12-13 वर्षे झालीत हे चालू केलेलं आहे. आणि हे प्रत्येक किल्ल्यावरून परमिशन काढून हे जमा केलेलं आहे हे गव्हर्नमेंटकडनं. आणि हे आमच्या साहेबांना खूप हौस आहे हे आताच्या पिढीला माहिती पडावं म्हणून. आणि शाळेची मुलं आली तर त्यांच्यासाठी फ्री आहे. तर मित्रांनो आता आपण आलो आहे इको पॉईंट एक्सप्लोर करायला. तर आपण पोचलो इको पॉईंटला. खूप सारा टाइमपास केला, फोटोज व्हिडिओज काढले. जसं की तुम्ही समोर बघू शकता आपल्याकडे DJI कॅमेराचा फर्स्ट टाईम शूट करत होतो आम्ही. म्हणून आपल्याला पूर्ण चुल होती की काय काय असेल काय काय आहे. म्हणून आम्ही पूर्ण वाईडमध्ये आणि काय मस्त दिसत होतं. म्हणून आम्ही तुम्हाला व्हॉइस ओव्हर करून सांगतोय की तिकडे आमची फिलिंग काय होती. तुम्हाला ते सांगायला आम्हाला भेटलं नाही. प्रॉपर माथेरान ट्रिप मॉन्सूनमध्ये कसं असतं, फन असतं की कसं असतं ते सगळं दाखवलं आम्ही यापुढे. तर आपला इको पॉईंट एक्सप्लोअर करून झाला आणि खूप सारे फोटोज व्हिडिओज काढले जे तुम्हाला इंस्टाग्रामवर भेटेल. इंस्टाग्राम लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. आणि हे युजरली मी vlogifreak.aryan फॉलो करा कारण त्यावर कंटिन्यू व्हिडिओज वगैरे येतात. आणि इथे पण आता कंटिन्यू टाकायचा प्रयत्न नाही टाकणारच. लगी गॉड हो क्या नाही का नाही फोटो. तर मित्रांनो आपण आता या 4 पॉईंटला जाणार आहे ते या साईडला आहे. तर जाऊया 4 पॉईंट एक्सप्लोर करून दाखवतो. मराठीमध्ये मजा येते बट मराठी वर्ड नाही येते ना, हिंदी वर्ड जास्त. मराठी आपली मातृभाषा. आपल्या मातृभाषेत तुम्ही जेवढं त्याला पुढे न्याल ते चांगलं असतं माझ्या मते. बाकी ज्यांचे विचार त्यांना मुबारक. आपची कोणाचे पप्पा चिरे लिहायचं काम करतात ते DM करा कमेंटमध्ये. चिरे बरोबर कमेंटमध्ये DM करावा. कमेंट करा कमेंट करा. इथे चिरे विरे बरोबर नाही. आम्हाला जरा चालायला ना तकलीफ व्हायला लागली. मेंटेनन्सची गरज आहे. मेंटेनन्सची गरज आहे. एस्केलेटर लावलं तर बरं पडेल. हो मग तर खूपच चांगलं होईल. ठीक आम्ही 50 रुपये एक्स्ट्रा एक पॉन्ड बी येऊ. मित्रांनो आता आपण आलो आहोत अरे बाबा आपण आलो आहोत शार्लोट लेकला. भाई धबधबावर वाट पावर बोलते यही तो मांगता था. अच्छा उधर हाँ इधर से वाटरफॉल नीचे. क्या बोलना चाह रहे समझ जाओ. इधर अपन साइड में हाँ दोरे टमाटे कांदे दोरे बस समज गया. मस्त डॅम सारखं आहे. आणि तिकडे काय तर आहे. इकडे शॉप पण आहे. जेवायचं असेल तर जेवायला येऊ शकता या व्ह्यू सोबत. हे बघ असेच लोक असतात ना चांगल्या मस्त निसर्गाची वाट लावतात. तो जाना ये डॅम. अरे तर हे आहे डॅम. आणि इथून वरतून लेकचा व्ह्यू आहे. ज्या लेकवरनं पूर्ण पाणी येत आहे. जसं आपल्याला जे आपल्याला पवई डॅममध्ये पण बघायला भेटतं की मस्त असं वॉटरफॉल होतो. बट तिकडे खालती जायला भेटत नाही. बट तिथे तुम्ही खालती जाऊ शकता बट रिस्की आहे. पूर्ण लेकचा व्ह्यू. पावसाळ्यात हिल स्टेशनला आलात आणि कॉर्न नाही खाल्लं तर कसं होणार. म्हणून आपण पण एक भुट्टा ऑर्डर केलेला आहे ज्यात आपण 3 जण मिळून खाणार आहे. कारण आपलं बजेट पण तेवढा नाही आहे. आणि 50 रुपीजचं कॉर्न आहे. तर पूर्ण मस्त आपण नेचरमध्ये बसून एन्जॉय करत आपण घेतला भुट्टा. परत जातो आपण वरती. हे मस्त खाऊया बसून चुपचाप. तिथे मस्त बसायला पण बनवलं आहे.
टाइम है नहीं जाते ये चलेगा रे ये ठीक है रे इसमें स्ट्रेट आपण आलोय. कोणता पॉइंट आहे? कोणता पॉइंट आहे? किंग ऑफ वॉक बा किंग जॉर्ज पॉइंट में आए हैं, आलो आहोत. तो बघूया कशा है. फिर इसके बाद एक लास्ट पॉइंट जाएंगे, फिर उसके बाद अबे धूप आ गया अभी. उफ. अरे तो वही है तो पॉइंट. किती अर्ध्या तासाचा ब्लॉग तर बनणारच भाई. आरामात. मराठीची सवय लावायला लागेल. तर आपण आता चाललोय किंग एडवर्ड पॉइंटला. तर आपण आलो आहोत किंग एडवर्ड पॉइंटला. तर इथून पण ऑलमोस्ट सेम व्यू. बैटरी चेंज. तर इथे आपल्या भावाला चिक्की घ्यायची होती म्हणजे घरासाठी. तर त्याने चिक्की आणि चॉकलेट घेतलेले. तर याचा खर्च आपण ॲड नाही करणार आहे, कारण हे ऑप्शनल आहे सगळ्या पर्सनल लोकांवरती. म्हणजे लोकांचं पर्सनल आहे, त्यांना घ्यायचं असेल तर घेऊ शकता. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही पण हे म्हणजे एक्सपेन्स करून घेऊ शकता. आणि लास्टला तुम्हाला पूर्ण एक्सपेन्सचं पूर्ण लिस्ट भेटेल. तर लास्टला एंडपर्यंत बघा. व्लॉगला तुम्हाला एक्सप्लेन करीन मी कसं काय झालेलं ते सगळं. तर व्लॉगला एंडपर्यंत बघा. ये किसके लिए? मम्मी पप्पा. चिकन देख रहे हो, श्रावण में चिकन ढूंढ रहे हैं. तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आणि मी पूर्ण जेवढं जमलं मला तेवढं तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवलं. आणि ह्या आधी पण मी माथेरानला गेलोय, बट त्यावेळेस मी हिंदीमध्ये ब्लॉग केला होता. आणि यावेळेस पण मी हिंदीमध्येच करणार होतो. बट आपला प्लॅन चालत होता खूप दिवसापासून की मराठीमध्ये करूया. तसं होत नव्हतं, म्हणून मी विचार केला की दोघे पण आले होते, त्यांना दोघांना पण विचारलं की मराठीमध्ये केलं पाहिजे, हिंदीमध्ये केलं पाहिजे. तर त्यांचं पण सजेशन हेच होतं की मराठीमध्ये केलं पाहिजे. आणि मला अजून खूप सारे सजेशन इंस्टाग्रामवर, व्हॉट्सअपवर सगळ्या जागेवर आले होते की मराठीमध्ये ब्लॉग कर, मराठीमध्ये स्टार्ट कर. म्हणून मी मराठीमध्ये स्टार्ट केलंय. आणि हा पहिला व्लॉग होता ऑफिशियली. बट त्यानंतर गणेश चतुर्थी आल्या, मग गणेश चतुर्थीचे पण मराठीमध्ये अपलोड केलेत. तेच सीन आहे. आणि स्टार्टिंगमध्ये हिंदी मग मराठी शिफ्ट झालंय, म्हणून त्यासाठी सॉरी. पण नेक्स्ट टाइम पासून जे पण या चॅनलवर व्लॉग्स येणार ते सगळे मराठीमध्ये असतील. तर आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. आणि किती मध्ये झाला, काय झालं ते सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. असेच कंटिन्यू व्लॉग येत राहतील आता. आणि खूप सारा ट्रॅव्हल करायचा प्लॅन आहे मराठीमध्ये आणि व्लॉग करायचा. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्लॉग मध्ये, पुन्हा एका नवीन जागेवर. तोपर्यंत बाय. कीप ट्रॅव्हलिंग अँड पीस. मेरा किधर लेक में जा रहे, स्टेडियम में आने मराठी में अमन लॉज. मित्र मैत्रीण दोन्ही आहेत. तर मित्रांनो एंट्रेंस पे हम लोग मराठी ब्रो. अरे यार शिट, कट.